बदलापूर नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळे याचे दुसरे नाव असेच आजपर्यंत दिसून आले. प्रशासकीय राजवटीत तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून अक्षरशः उरबाडून घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचे महापाप घडले. आता तर पालिकेच्या प्रभागरचना करताना प्रशासक मारुती गायकवाड यांनी वॉर्ड फिक्सिंग करताना कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली असा उघड आरोप सत्ताधारी पक्षाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला. प्रशासक मारुती गायकवाड यांनी वॉर्ड रचना करताना सगळे नियम धाब्यावर बसून विशिष्ट पक्षाला झुकते माप देऊन सोयीस्कर वार्ड तयार करून दिले असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला. त्यावेळी त्यांनी बाप काढून संताप व्यक्त केला. परंतु या प्रारूप वार्ड रचनेवर 31 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या गेल्याचे दिसून येते. एकूण 24 प्रभागावर 88 हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग 2 तर मोहनानंद येथून सुरू होऊन उल्हास नदीवरून उडी मारून एरंजाड, सोनीवली व बदलापूर गावाच्या हद्दीला खेटला आहे. प्रशासक मारुती गायकवाड यांच्या या मारुती झेप चर्चेचा विषय झाला आहे. या हरकतीवर गुरुवारी कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली व मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या राजकीय कौशल्यपणाला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सगळे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केले जातील. तेथे वरिष्ठ अधिकारी त्यावर अंतिम निर्णय घेतील. अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्व असलेल्या खात्यात भाजपच्या आमदार किसन कथोरे यांच्या आक्षेपांचे किती दाद घेतली जाणार हे सांगायला कोण्या विद्वानांची गरज नाही, हे स्पष्ट दिसून येईल. आमदार किसन कथोरे यांच्या चष्मातून दिसण्याआधी वार्ड रचना पूर्ण झाली होती. आता प्रशासक मारुती गायकवाड यांना आमदार किसन कथोरे हा चष्मा खाली करून कधी बघणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे. कारण पालिकेच्या निवडणुकीत पहिला टप्पा वॉर्ड रचना सेटिंग, दुसरा टप्पा मतदार यादीत वोट चोरी, त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे मतदारांना पैसे वाटप, हे निवडणूक जिंकण्याचे तंत्र आहे. असून त्यामध्ये पहिला टप्पा भाजप गमावून बसला असल्याचे दिसून येते आहे. शिवसेनेचे वामन म्हात्रे पालिका निवडणुकीत पहिल्या टप्प्यात अग्रेसर असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. तुम्हाला काय वाटतं? आमदार किसन कथोरे पुढच्या 2 टप्प्यात आघाडी घेतील?